कॉल करते. मग मी काय म्हटलं होतं, काल आपण 3 गोष्टी बघितल्या होत्या. कोणकोणत्या गोष्टी बघितल्या होत्या? एक इव्हेंट ऑब्जेक्ट होता, त्याच्यानंतर एक कोणता ऑब्जेक्ट होता? लिसनर ऑब्जेक्ट, आणि एक काय होता? इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय? इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कोणत्या सोर्सवर इव्हेंट होणार आहे तो काय होता? इव्हेंट ऑब्जेक्ट. बरोबर. ठीक आहे. आणि त्याच्यावर इव्हेंट झाल्यावर ते जे इव्हेंट आहे त्याला लिसन कोण करणार आहे? तो कोणता झाला? लिसनर ऑब्जेक्ट. बरोबर आहे. जेव्हा केव्हा इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट वर काही इव्हेंट होतं त्यावेळेस काय होतं? तो जो ऑब्जेक्ट असतो त्यावरून एक इव्हेंट ऑब्जेक्ट काय होतं? बनून थ्रो होतो. म्हणजेच काय? हा जो इव्हेंट सोर्स आहे त्याच्यावरून काय होतं? एक इव्हेंट ऑब्जेक्ट बनतो. त्या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये काय काय असतं? मग ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू दॅट इव्हेंट. तो इव्हेंट जेव्हा ऑकर झाला त्याच्या रिलेटेड ऑल द इन्फॉर्मेशन त्या ऑब्जेक्ट मध्ये असतं. तो जो ऑब्जेक्ट असतो तो कोणाला सेंड होतो? मग लिसनर ऑब्जेक्टला. बरोबर. मग याच्यातलं कनेक्शन काय आहे समजलं. आपल्याला सगळ्यात आधी काय बनावं लागतं? लिसनर ऑब्जेक्ट. आता लिसनर ऑब्जेक्ट कसं बनवतो आपण? देर आर सो मेनी लिसनर्स. ठीक आहे. खूप सारे लिसनर्स आहेत. ते सर्वचे सर्व जे लिसनर्स आहेत ते काय आहेत? इंटरफेस. मग सगळे जे इंटरफेस आहे म्हणून इंटरफेसला आपल्याला काय करावं लागतं? इम्प्लिमेंट करावं लागतं. मग जो क्लास त्या लिसनरला इम्प्लिमेंट करेल तो क्लास काय बनेल? मग आपला काय बनेल? तर तो राहील आपला लिसनर ऑब्जेक्ट. ठीक आहे. कारण तो जो क्लास आहे त्याने आता त्या लिसनरला इम्प्लिमेंट केलाय तो झाला लिसनर ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक ऑब्जेक्ट काय बनवावा लागतो? की तो जो कंपोनंट आहे कोणत्या कंपोनंटवर इव्हेंट ऑकर होणार आहे तो कंपोनंट. त्या कंपोनंटला काय म्हणू मग आपण? इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट. ज्या सोर्सवर इव्हेंट होणार आहे तो. ठीक आहे. इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट वर कोणताही इव्हेंट आला तर तो त्यावेळेस काय होतं? इव्हेंट ऑब्जेक्ट जनरेट होतो. त्या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन कोणकोणती असते? की कोणत्या कंपोनंटवर तो इव्हेंट झाला. ठीक आहे. त्याचा ऑब्जेक्ट किंवा तो जो कंपोनंट आहे त्याच्यावर काही लेबल्स असतील, काही टेक्स्ट वगैरे असेल ते, किंवा टाइम स्पॅन. म्हणजेच काय? की कधी तो इव्हेंट ऑकर झाला ही सर्वचे सर्व इन्फॉर्मेशन या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये असते. आणि हा जो इव्हेंट ऑब्जेक्ट आहे तो कोणाला सेंड होतो? मग लिसनरला. ठीक आहे. मग जेव्हा आपण लिसनर्सच्या मेथड्स इम्प्लिमेंट करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक इव्हेंट ऑब्जेक्ट भेटतो. ठीक आहे. तो इव्हेंट ऑब्जेक्ट कोणता असतो? जो त्या कंपोनंट वर कोणताही इव्हेंट ऑकर झाल्यावर जो तो इव्हेंट ऑब्जेक्ट बनलेला असतो तो सेंड झालेला असतो त्या मेथडला. मग त्या मेथड मधला तो इव्हेंट ऑब्जेक्टला ऍक्सेस करून किंवा त्याच्यावरून आपण काय करतो? मग आपण त्याची इन्फॉर्मेशन गेट करून त्याचा रिस्पॉन्स देण्यासाठी त्या मेथड मध्ये आपण काय केलेलं असतं? इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे. आता हे सर्वचे सर्व ज्या स्टेप्स आहेत ते आपण बघणार आहे. आता जो काल आपण प्रोग्राम केला होता मी त्याला एक्झिक्यूट करून दाखवते तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. आपण या बटनवर आता आधी आपण काही इव्हेंट हँडल नव्हता केलेला पण आता आपण इव्हेंट हँडल केलाय. म्हणजेच काय? की या बटनवर आता आपण क्लिक केलं. जेव्हा बटन क्लिक होतं तर कोणता इव्हेंट कॉल होतो? ऍक्शन इव्हेंट. ठीक आहे. ऍक्शन लिसनर कॉल होतो. मग आपण ऍक्शन लिसनर तर इम्प्लिमेंट केलेला आहे. मग याच्यावर क्लिक केल्यावर याची इन्फॉर्मेशन काय होईल? त्या लिसनर ऑब्जेक्टला सेंड होईल. मग तो लिसनर ऑब्जेक्ट वरून आपण काय करू? त्याची इन्फॉर्मेशन गेट करून त्याच्या रिस्पॉन्ड मध्ये काहीतरी परफॉर्म करू. तर आपण आपल्या प्रोग्राम मध्ये काय केलंय? जेव्हा हे बटन क्लिक होईल आपण या फ्रेमचं काय चेंज केलं आहे? बॅकग्राऊंड कलर. तर बघा आता काय केलं? हा जो बटन आहे बटन क्लिक केल्यावर आपण त्याच्या रिस्पॉन्ड मध्ये काय केलं? ही जी फ्रेम आहे त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज केला. ठीक आहे. कालचाच कोड आहे आपण बघून घेऊ एकदा. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय करायचं असतं ना? त्याचे बटन्स वगैरे आहे या ज्या क्लासचे मेंबर्स द्यावे लागतात. कारण जर इन केस आपल्याला त्याला इकडे ऍक्सेस करायची गरज पडली तर, नाही केलं तरी पण
चालेल, ठीक आहे. आणि जेव्हा इव्हेंट हँडलिंग करतो फक्त awt.star करून चालणार नाही. awt पॅकेजच्या पूर्णचे पूर्ण क्लासेस येतील, ठीक आहे. पण सर्वचे सर्व जे इव्हेंट क्लासेस आहेत ते कोणामध्ये आहे, awt पॅकेज मध्ये सुद्धा एक फोल्डर आहे आणि त्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये सर्व इव्हेंट क्लासेस आहे. म्हणून आपल्याला अजून काय इम्पोर्ट करावं लागतं, java.awt.event पॅकेज. मग त्याच्यामुळे जे इव्हेंट ऑब्जेक्ट जनरेट होता ना, इंटरप्रिटर काय करतं, त्या रिलेटेड इव्हेंट ऑब्जेक्ट जनरेट करतं. मग बटन क्लिक होतं तेव्हा कोणतं लिसनर कॉल होतं, तेव्हा ऍक्शन लिसनर कॉल होतो. ऍक्शन लिसनरची कोणती मेथड आहे, ऍक्शन लिसनर ह्या इंटरफेस मध्ये एकमेव मेथड आहे, ती आहे ऍक्शन परफॉर्म. म्हणजेच बटन क्लिक केल्यावर कोणता ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे ती एकमेव मेथड आहे. आणि त्याला कोणत्या इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास होतो, मग ऍक्शन इव्हेंट. जेव्हा आपण बटन क्लिक करतो तेव्हा कोणता ऑब्जेक्ट क्रिएट होतो, मग ऍक्शन इव्हेंट ऑब्जेक्ट क्रिएट होतो, तो ह्या मेथडला पास होतो. मग या ज्या मेथड मध्ये तो ऍक्शन इव्हेंटचा ऑब्जेक्ट पास झालेला असतो त्याच्यावरून आपण त्याची इन्फॉर्मेशन काय करतो, गॅदर करतो. गॅदर म्हणजेच काय बघा, आपण इथं काय केलेलं आहे की ई डॉट. आता ई काय आहे, इट इज अ ऑब्जेक्ट ऑफ ऍक्शन इव्हेंट क्लास, ठीक आहे, जो की आपण बटन क्लिक केल्यावर या मेथडला सेंड होणार आहे. तर त्याच्यावर कोणती मेथड होती, ऍक्शन इव्हेंटची एक मेथड बघितली होती ना आपण, कोणती मेथड होती ती, गेट ऍक्शन कमांड. कशासाठी यूज होत होती, गेट ऍक्शन कमांड इज यूज टू गेट ऍक्शन कमांड. त्याच्यावरचा जो लेबल असतो बटन वरती, जो स्ट्रिंग असतं बटनला असोसिएट, ते स्ट्रिंग रिटर्न करण्यासाठी यूज होतं. मग आपण या प्रोग्राम मध्ये काय केलंय की एक रेड लेबलचं बटन दिलेलं आहे. मग आपण बघू की जो बटन क्लिक गेलेला आहे, जो बटन क्लिक केलेला आहे त्याच्यावरचा जो लेबल आहे तो इक्वल्स टू रेड आहे का. आता ही जी एवढं कॉल करतोय आपण, याच्याने काय रिटर्न होईल, जी डॉट गेट ऍक्शन कमांड. म्हणजेच काय, त्या बटनवरचं लेबल इथं रिटर्न होईल, ती स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगवर आपण कोणती मेथड कॉल करतो, इक्वल्स मेथड. मग त्या स्ट्रिंग मध्ये त्या स्ट्रिंग ऑब्जेक्ट मध्ये जी स्ट्रिंग आहे ती इक्वल टू रेड असेल तर आपल्याला बॅकग्राऊंड कलर काय सेट करायचं, रेड सेट करायचं आहे. आता आपण काय करणार आहे, आपण मल्टिपल बटन द्यायचं आणि जो बटन क्लिक होईल ना तो बटनवर ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे. सपोज आपण 3 बटन देऊ, एक रेड, एक ब्लू अँड एक ग्रीन, 3 बटन द्यायचे. तिघांपैकी जो बटन आपण क्लिक केला त्या बटनचा तो कलर आपल्या बॅकग्राऊंडला सेट झाला पाहिजे, ठीक आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे एक बटन आहे, मी हा नवीन घेऊन घेते की त्याच्याने काय होईल ना की जे नाही होते मागच्या वेळेस त्यांना पण कळेल. सगळ्यात आधी आपल्याला इम्पोर्ट कोणकोणते क्लासेस करावे लागेल, इम्पोर्ट जावा डॉट awt.star, ठीक आहे. त्याच्यानंतर याला आधी सेव्ह करून घ्यायचं. मग काय होतं की कीवर्ड्स जे आहेत ते मल्टी बटन, ठीक आहे, मल्टी बटन डॉट जावा, मल्टी बटन, ओके. त्याच्यानंतर इव्हेंट ऑब्जेक्ट ते थ्रो करणार असतं, तर त्याच्यासाठी ते जे इव्हेंट ऑब्जेक्ट आहे ते कोणत्या पॅकेज मध्ये आहे, इम्पोर्ट जावा डॉट awt.event, ठीक आहे, डॉट स्टार. त्याच्यानंतर आता आपल्याला क्लास डिझाइन करायचा आहे. काय नाव आहे आपल्या क्लासचं, मल्टी बटन क्लास. हा जो आहे तो एक्सटेंड कोणाला करेल, एक्सटेंड करेल फ्रेमला. हेच आपला फ्रेम क्लास सुद्धा आहे, एक्सटेंड फ्रेम क्लास. आणि इम्प्लिमेंट कोणाला करेल, हा स्वतःच काय आहे, लिसनर सुद्धा आहे. तो जो लिसनर आहे आपला ऍक्शन लिसनर, तो आपण याच क्लासमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. जेव्हा आपण लिसनर इम्प्लिमेंट करतो तेव्हा काय गरजेचं असतं, त्याच्यातल्या जितक्याही मेथड आहेत त्या सर्व मेथड आपल्याला ओव्हरराईट करावं लागतं, त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करावं लागतं. मग ह्या ऍक्शन लिसनर इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे, ऍक्शन परफॉर्म. मग ती मेथड आपल्याला काय करावी लागते, इम्प्लिमेंट करावी लागते. त्या मेथड मध्ये काय प्रोव्हाइड करायचं असतं आपल्याला, की बटन क्लिक केल्यावर आपल्याला जेही टास्क परफॉर्म करायचं तो टास्क आपल्याला लिहायचं असतं ऍक्शन परफॉर्म या मेथड मध्ये. तर इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिसनर,
ठीक आहे. ऍक्शन लिसनरला हा क्लास काय करतो, इम्प्लिमेंट करतो. त्याच्यात आता याच्यात आपण 2 बटन घेणार आहे. तर सपोज बटन रेड कॉमा ब्लू कॉमा ग्रीन. ठीक आहे, 3 बटन क्रिएट करतोय आपण. हे काय झाले, आता हे या क्लासचे मेंबर झाले. ठीक आहे, आता आपल्याला कन्स्ट्रक्टर द्यायचंय. सपोज मल्टी बटन. यात आपल्याला काय करायचं असतं, सेट टायटल इव्हेंट हँडलिंग फॉर मल्टिपल बटन्स. ओके, त्याच्यानंतर काय करायचं असतं आपल्याला, सेट साइज 400,400. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचे, आता आपल्याला हे जे 3 बटन आहे याचे फक्त रेफरन्स क्रिएट केले आपण इथं आता त्यांचे ऑब्जेक्ट बनवायचे. ठीक आहे, कन्स्ट्रक्टर मध्ये ऑब्जेक्ट बनवणार आहे आपण. मग रेड या रेफरन्स साठी ऑब्जेक्ट बनवायचा, न्यू बटन. त्या बटनला लेबल काय द्यायचं, रेड बटनला रेड लेबल द्यायचं आपल्याला, रेड. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं बटन बनवायचं, सपोज ग्रीन इज इक्वल्स टू न्यू बटन. त्याला लेबल काय द्यायचंय, ग्रीन. डबल कोट कंप्लीट पॅरेंथेसिस. त्याच्यानंतर जो थर्ड बटन आहे तो क्रिएट करायचा. याच्याने ऑब्जेक्ट क्रिएट होता का, नाही. जेव्हापर्यंत आपण न्यू ऑब्जेक्ट यूज करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. त्याच्यानंतर काय आहे आपलं, ब्लू इज इक्वल्स टू न्यू बटन आणि त्याच्यावरचं लेबल काय देणार आहे, ब्लू. ठीक आहे, आता 3 बटन काय झालेले, आपले 3 बटन क्रिएट झालेले आहे. ठीक आहे, आपण लेआउट काय कोणता सेट करणार आहे, आपण सेट करायचं फ्लो लेआउट. ठीक आहे, सेट लेआउट. त्याला कोणत्या लेआउटचा ऑब्जेक्ट पास करायचा आपल्याला, न्यू. डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करून पास करून द्यायचं, न्यू फ्लो लेआउट आणि बस. ठीक आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने फ्लो लेआउट क्रिएट करतोय म्हणजेच काय होईल की ते जे आहे त्याच्यात 5 पिक्सलचा डिफॉल्ट गॅप असेल आणि बस. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे जे बटन्स आहेत हे बटन क्रिएट झाले, अजून ऍड केले का आपण, फ्रेमवर नाही, म्हणून ऍड फंक्शनला काय पास करायचे आपले बटन. तर पहिले रेड बटन, मग ऍड करायचं ग्रीन बटन, मग ऍड करायचं ब्लू बटन. ठीक आहे, हे 3 बटन काय केले आपण, ऍड केले. आता 3 बटन आपण ऍड केले. ठीक आहे, पण या बटनवर आपण कोणतं लिसनर रजिस्टर केलंय का, नाही. जेव्हा बटन क्रिएट झालं, ठीक आहे, इव्हेंट हँडल करण्याच्या स्टेप मधलं मोर इम्पॉर्टंट स्टेप काय असते, जेव्हा इव्हेंट सोर्स ऑब्जेक्ट बनतो आपल्याला लिसनर ऑब्जेक्ट बनवायचा असतो आणि बनवून त्या ऑब्जेक्टशी तो लिसनर काय करायचा असतो, रजिस्टर करायचा असतो. या ऑब्जेक्टशी या लिसनरला रजिस्टर केलं तेव्हाच हा लिसनर ह्या ऑब्जेक्टचे कोणतेही इव्हेंटला लिसन करेल, नाहीतर करेल का, जेव्हापर्यंत जरी आपण ती मेथड इम्प्लिमेंट केलेली असली तरीही ती मेथड या ऑब्जेक्टचं काहीही ऐकेल का, नाही. कारण हा जो ऑब्जेक्ट आहे याच्याशी रजिस्टर आहे का, नाही. मग जेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला त्या लिसनरशी रजिस्टर करतो तेव्हाच तो त्याचेच कोणतेही इव्हेंट्सला लिसन करतो. ठीक आहे, मग आता आपलं काय बनलं, आपलं बटन्स बनलेले आहे. आपण काय करू शकतो, सेम लिसनर मल्टिपल कंपोनंट साठी किंवा मल्टिपल इव्हेंट सोर्स साठी रजिस्टर करू शकतो. म्हणजेच काय, एकच लिसनर मल्टिपल बटन्सला लिसन करेल. म्हणजेच काय, हा एक बटन झालं, हे दुसरं बटन आणि हे तिसरं बटन, हे 3 बटनला आपण काय करू, हा जो लिसनर आहे ना सेम लिसनर रजिस्टर करू. ठीक आहे, सेम लिसनर रजिस्टर करू. पण मग कळेल कसं काय,
सेम लिसनर रजिस्टर केलं म्हणजे याच्यावर क्लिक केलं तरी हाच लिसनर त्याला लिसन करेल, हा क्लिक केला तरी पण हा लिसनर होईल, हा क्लिक केला तरी पण सेम लिसनरच काय करेल, लिसन करेल. मग कळेल कसं काय की कोणत्या सोर्समुळे जो आहे तो इव्हेंट ऑकर झाला आहे. तर तो कशावरून कळतं, हा जो इव्हेंट ऑब्जेक्ट असतो त्याच्यावरून. म्हणजेच काय, ज्या बटनवर क्लिक केलं त्याच बटनचा इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये त्या बटनची इन्फॉर्मेशन असेल. मग आपण क्लासिफाय कसं करू की कोणत्या बटनवर इव्हेंट ऑकर झालाय, कारण प्रत्येक कोणत्याही बटनवर इव्हेंट ऑकर हो तेव्हा इव्हेंट ऑकर होतो तेव्हा कोणता ऑब्जेक्ट बनतो, मग तेव्हा बनतो इव्हेंट ऑब्जेक्ट. आणि त्या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये काय असते, इन्फॉर्मेशन अबाउट द इव्हेंट. म्हणजेच काय, कोणत्या कंपोनंटवर इव्हेंट जनरेट झाला, कधी झाला, त्याच्यावरचा लेबल काय, हे सर्व इन्फॉर्मेशन या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये असते. ठीक आहे. जर रेड म्हणजे ह्या बटनवर क्लिक केलं तर याच्यावर याची इन्फॉर्मेशन असेल. ठीक आहे. जरी सेम लिसनर लिसन करत असलं तरीही याच्यावर केलं तर याचा इव्हेंट ऑब्जेक्ट इथं पास केलं जाईल. मग याच्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला कळेल की कोणत्या कंपोनंटवर, कोणत्या सोर्सवर ऍक्च्युअल इव्हेंट जनरेट झालेला आहे. ठीक आहे. मग आता तिघांसाठी सेम लिसनर आपण काय करणार आहे, रजिस्टर करणार आहे. तर आपण लिसनर कसं रजिस्टर करतो, लिसनर रजिस्टर करण्यासाठी कोणती मेथड आहे आपल्याकडे, ऍड ऍक्शन लिसनर रजिस्टर करण्यासाठी ऍड ऍक्शन लिसनर आहे. ऍड ऍक्शन लिसनर आणि त्याला त्या ऍक्शन लिसनरचा ऑब्जेक्ट पास करायचा असतो. तो ऍक्शन लिसनरचा जो क्लास आहे तो हा सेम क्लास आहे. ठीक आहे. ज्याच्यात आपण ऍड करतोय तो सेम क्लासनेच तो लिसनर इम्प्लिमेंट केला आहे. मग जेव्हा आपल्याला तोच क्लास पास करायचा असतो तेव्हा आपण कोणता कीवर्ड यूज करतो, दिस कीवर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍड ऍक्शन, कोणत्या बटनवर ऍड करतोय आपण, हे रेड बटन. ठीक आहे. रेड बटनवर कोणतं लिसनर ऍड करतोय आपण, रेड बटनवर ऍड ऍक्शन लिसनर सेम. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लू बटनवर, ब्लू बटन साठी तो ऍक्शन लिसनर रजिस्टर करायचं. मग ऍड ऍक्शन लिसनर. ठीक आहे. याला बी काय पास करायचं, दिस, कारण आपण सेम ऍक्शन लिसनर तिघी बटन साठी रजिस्टर करतो आहे. ग्रीन डॉट ऍड ऍक्शन लिसनर अँड याला पण काय पास करायचं, दिस. ठीक आहे. आता काय झालं, आपली पूर्ण हायरार्की इम्प्लिमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण याला सेट विजिबल आणि काय पास करायचं, ट्रू. ठीक आहे. इथं आपलं काय संपलंय, हा कन्स्ट्रक्टर डिझाइन झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ती जी ऍक्शन परफॉर्म मेथड आहे तिला सुद्धा इम्प्लिमेंट करायचं आहे ना, कारण की तिला इम्प्लिमेंट नाही केलं तर कोण ऐकेल आपले इव्हेंट्स. म्हणून इथं काय करायचे असते आपल्याला, पब्लिक वॉइड ऍक्शन परफॉर्म. त्याला कोणता ऑब्जेक्ट पास झालेला असतो, मग ऍक्शन इव्हेंट ई. मग कोणत्या ऑब्जेक्टवर, कोणत्या सोर्सवर इव्हेंट जनरेट झाला हे आपल्याला कोणत्या ऑब्जेक्ट वरून कळेल, ह्या ई ऑब्जेक्ट वरून. ठीक आहे. मग आपण याच्यावरून काय करणार आहे की कोणता बटन क्लिक झाला त्या बटनचा कलर सेट करायचा आपल्याला. बरोबर आहे. जो बटन क्लिक केला त्या कलर आपल्याला त्या फ्रेमला सेट करायचंय. म्हणून चेक करायचं की हा जो ऍक्शन परफॉर्म मेथड कॉल झाली ती कोणत्या सोर्सला क्लिक केल्याने झाली. मग ती कशावरून कळेल आपल्याला, कारण ज्या सोर्सवर झाला असेल त्याचाच ऑब्जेक्ट पास झालाय. हॅलो हॅलो हॅलो. तर आता आपल्याला चेक करायचंय की कोणत्या बटन क्लिक झाल्यामुळे ही जी मेथड आहे ती कॉल झालेली आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करायचं की इथं कमांड, ठीक आहे, एक स्ट्रिंग आपण काय करायचं, त्याच्यावरचा जो स्ट्रिंग आहे, जी लेबल आहे ना ते गेट करायचं. ठीक आहे. सपोज कमांड
ठीक आहे. म्हणजे जो बटन क्लिक झाला त्याच्यावरची कमांड म्हणजे त्याच्यावरचा जो लेबल आहे ते गेट करण्यासाठी आपल्याकडे कोणती मेथड आहे, इव्हेंट ऑब्जेक्टची, ऍक्शन इव्हेंट ऑब्जेक्टची गेट ऍक्शन कमांड. या मेथडने आपल्याला काय मिळेल की जो बटन क्लिक झाला आहे, मल्टिपल बटन आहे, जो बटन क्लिक झालाय त्या बटनवरचं लेबल काय आहे. ठीक आहे. मग त्याच्यावरून आपल्याला काय समजेल की कोणतं बटन क्लिक झालंय. मग तो जो कमांड, तो जो लेबल आहे तो इक्वल्स टू जर रेड असेल, बरोबर, रेड असेल तर आपल्याला काय परफॉर्म करायचंय, आपल्याला सेट बॅकग्राऊंड आणि कोणता बॅकग्राऊंड कलर सेट करायचा आपल्याला, रेड. मग रेड कलरचा ऑब्जेक्ट तिथं पास करायचा असतो म्हणून आपण काय करतो, स्टॅटिक फील्ड यूज करतो कलरची रेड. ठीक आहे. आणि ती जर रेड बटन क्लिक झाला तर सेट बॅकग्राऊंड काय करायचं, रेड. आणि जर ग्रीन बटन क्लिक झाला तर काय परफॉर्म करायचं आपल्याला, कोणता कलर सेट करायचा आहे, ग्रीन. मग चेक करायचं, इफ कमांड ही स्ट्रिंग आहे, हे जे आहे ती स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगची मेथड आहे इक्वल्स. कशासाठी यूज होते की त्या दोघं स्ट्रिंग इक्वल्स आहेत का ते चेक करण्यासाठी. ठीक आहे. तर याची इक्वल्स मेथड, इक्वल्स आणि ग्रीन. ठीक आहे. ग्रीन, त्याचं जर लेबल ग्रीन असेल, ठीक आहे, जो बटन क्लिक झाला त्याचा लेबल जर ग्रीन आहे तर आपल्याला त्या फ्रेमचं बॅकग्राऊंड काय सेट करायचं आहे, सेट बॅकग्राऊंड आणि कलर डॉट ग्रीन. ठीक आहे. आणि ते जर लेबल, ठीक आहे, ते जर लेबल, इथं आपण अजून एक कन्सेप्ट यूज करू शकतो. कोणता कन्सेप्ट यूज करू शकतो आपण, एल्स इफ. जर हा बटन नसेल क्लिक झालेला तर मग हा चेक करायचा. मग जर हा पण नाही क्लिक झाला, हा पण नाही क्लिक झाला तर ऑफकोर्स कोणता क्लिक झाला असेल, ब्लू क्लिक झाला असेल. किंवा इथं सुद्धा आपण चेक करू शकतो की कमांड डॉट इक्वल्स आणि ब्लू असेल तर सेट बॅकग्राऊंड आणि पास काय करायचं याला, कलर डॉट ब्लू. आता आपण बघू की रन होतो का, कारण या GUIच्या याच्यात खूप सारे एरर्स येतात. ठीक आहे. तर आता आपल्याला कोणती मेथड कॉल करायची, कोणती मेथड इम्प्लिमेंट करायची आहे, मेन मेथड. पब्लिक स्टॅटिक void main string args. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, फक्त फ्रेमचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. तर आपल्या फ्रेमचं नाव काय आहे, मल्टी बटन MB is equals to new multi button ठीक आहे. फक्त याच्यात आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो. ठीक आहे. एकदा आपण चेक करून घेऊ. सगळ्यात आधी आपण काय केलं, इव्हेंट्स हँडल करायचे आहे आणि ग्राफ आपल्याला GUI डिस्प्ले करायचा आहे म्हणून आपण awt+awt.event पॅकेजला इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर आपण काय करतो, आपल्याला फ्रेम बनवायची म्हणून एक्सटेंड काय केलं, फ्रेम क्लासला एक्सटेंड केलं. प्लस आपल्याला ऍक्शन लिसनर सुद्धा इम्प्लिमेंट करायचा आहे. मग हा सेम क्लास इम्प्लिमेंट काय करतो आहे, ऍक्शन लिसनर करतोय. मग आपण 3 बटन क्रिएट केले, कोणते, रेड, ब्लू अँड ग्रीन. आणि त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये, फ्रेमच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करतोय, फ्रेमची टायटल सेट केलं, साईज सेट केली, 3 बटन साठी ऑब्जेक्ट्स क्रिएट केले. या फ्रेमचं लेआउट काय सेट केला, फ्लो लेआउट सेट केल्याने काय होईल, एका लाईनीमध्ये आपले 3 बटन काय होतील, ऍड होतील. आता बटन क्रिएट केले पण ते ऍड झाले होते का नाही, तो कुठपर्यंत ऍड होत नाही, जोपर्यंत आपण ऍड मेथड कॉल करून त्याला ते बटनचे ऑब्जेक्ट पास करत नाही. मग 3 बटन्सला आपण ऍड केले. आता ऍड केल्यानंतर इतपत काय झालं की फक्त बटन डिस्प्ले झाले, पण त्याच्यावर काही ऍक्शन परफॉर्म झाल्यावर काही होणार आहे का, नाही. मग ते इव्हेंट हँडल होण्यासाठी आपण काय केलं आहे, आपण त्याला प्रत्येक बटन साठी लिसनर जे आहे ते रजिस्टर केलं आहे. आपण या ठिकाणी काय केलं आहे, लिसनर रजिस्टर केला आहे. रजिस्टर
लिसनर्स. ठीक आहे, तिघ बटन साठी सेम लिसनर काय केलं आपण, रजिस्टर केलं. त्याच्यानंतर ही जी आपली फ्रेम आहे तिला विजिबल ट्रू केलं. त्याच्यानंतर आपण ऍक्शन लिसनरला इम्प्लिमेंट केलंय, म्हणजे त्याच्यातली एकच मेथड आहे त्याला ओव्हरराईट करणं मस्ट असतं, म्हणून आपण तिथं ऍक्शन परफॉर्म मेथड ओव्हरराईट केली. जेव्हा बटन क्लिक होतं कोणती मेथड कॉल होते, ऍक्शन परफॉर्म मेथड, आणि जो बटन क्लिक होतो त्याची इन्फॉर्मेशन त्याच्या इव्हेंट ऑब्जेक्ट मध्ये असतं. मग तिघ बटनवर सेम मेथड कॉल होणार आहे, तर कोणत्या बटनमुळे मेथड कॉल झाली हे इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या इव्हेंट ऑब्जेक्ट वरून भेटणार आहे. म्हणून आपण त्या इव्हेंट ऑब्जेक्टची कोणती मेथड कॉल केली, गेट ऍक्शन कमांड. ही मेथड काय रिटर्न करते, तो जो बटन आहे त्याच्यावर कोणता लेबल आहे त्याचं लेबल. मग आपण चेक केलं, जो बटन क्लिक झाला त्याचं जर लेबल रेड असेल तर आपण बॅकग्राऊंड कलर काय सेट करतोय, रेड. जर त्या बटनवरचं लेबल ग्रीन असेल तर आपण काय सेट करतोय, ग्रीन. आता जर दोघी बटन क्लिक न झाल्यामुळे हे इव्हेंट ऑकर झालाय, म्हणजे कोणता बटन क्लिक झाला असेल, ब्लू बटन, तर मग एल्स कोणतं कलर सेट करतोय आपण, ब्लू कलर. आता आपण बघू. ठीक आहे, कंपाईल तर झालं, रन करायचं. बघा काय झालंय, तिघचे तिघ बटन डिस्प्ले झाले आपले. मग बघा आता जर मी ग्रीन केलं तर कलर काय झाला, आपल्या बॅकग्राऊंडचा काय कलर सेट झाला, ग्रीन. रेड केलं तर कोणता सेट होतोय, रेड. ब्लू केला तर कोणता सेट होतोय, आपल्या फ्रेंडचा कलर काय सेट होतोय, ब्लू. बघा मग काय होतं, आपण काय 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 स्टेप बघितले होते, जेव्हा आपण कोणताही बटन क्लिक करतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, इंटरनली इव्हेंट ऑब्जेक्ट बनतो, त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन असते. मग हा रेड बटन मी जेव्हा क्लिक केला त्याचा इव्हेंट ऑब्जेक्ट बनला, त्याचा लेबल काय सेट झाला, हा रेड लेबल सेट झाला. त्याच्यानंतर काय झालं, आणि त्याची सर्व इन्फॉर्मेशन. मग आपण काय केलं, तिघ बटन साठी आपण एकच ऍक्शन लिसनर काय केलंय, रजिस्टर केलंय. मग आपण चेक कसं केलं का तिघांपैकी कोणतं बटन क्लिक झालंय, तर आपण त्याच्यासाठी काय बघितलं की त्या बटनवरचं लेबल गेट केला. कशावरून, तो जो इव्हेंट ऑब्जेक्ट होता त्याच्यावरून आपण गेट केलं की तो जो बटन क्लिक झालाय त्याच्यावरचा लेबल काय. मग जो लेबल असेल त्याच्या हिशोबाने आपण या फ्रेमचं काय सेट करतोय, बॅकग्राऊंड कलर सेट करत आहे. बघा मग ब्लू केलं तर ब्लू, ग्रीन. आता तुम्ही किती पण करा, कारण याच्यावर आपण आता इव्हेंट हँडल केला आहे. मग हे क्लिक केल्यावर पर्टिक्युलर ऍक्शन परफॉर्म होत आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला इव्हेंट हँडलिंग सुद्धा समजलेली आहे. असे खूप सारे इव्हेंट आहे. आता आज जर मी सगळे इव्हेंट घेऊन घेतले तर ते थोडंसं ओव्हरलोड होईल. त्याच्यासाठी आता मी नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे ते माऊस इव्हेंट घेईल. ठीक आहे, माऊस इव्हेंट म्हणजेच काय की इथं क्लिक केलं, आता फ्रेमवर आपण कुठेही क्लिक करा तर कोणते इव्हेंट जनरेट होतात, माऊस इव्हेंट जनरेट होता. म्हणून आपल्याला माऊस लिसनर इथं इम्प्लिमेंट करायचे असतात. म्हणून नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे, माऊस लिसनर्स किंवा माऊस इव्हेंट हँडल करणार आहे. की आपण जो क्लिक केला तो लेफ्ट क्लिक होता की राईट क्लिक होता की आपण डबल क्लिक केलं, हे सर्वच्या सर्व आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.